त्यामध्ये थोडासा व्हिडिओ काढला तरी चालेल. 22 रोजी अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवापूर्ती सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण कुमार पाटील साहेब, पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा, तसेच माननीय ऍडिशनल एसपी सर श्री बच्चाव सो, माननीय आयरे साहेब पोलीस निरीक्षक, माननीय आरपीआय साहेब, तसेच सर्व सेवानिवृत्त होत असलेले सर्व अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबे यांना सर्वप्रथम मी मानाचा मुजरा करतो. सर, मी पोलीस खात्यात 1983 सालात 14 सप्टेंबर रोजी धुळे जिल्ह्यात भरती झालो होतो. भरती वय माझे वय 18.5 वर्ष होते. भरती झाल्यानंतर मी जालना व धुळे येथे एकूण 13 महिने ट्रेनिंग केली. ट्रेनिंग ही खूपच हार्ड केली, त्यामुळे आजही मला सेवानिवृत्त होत असताना अभिमान होतोय. त्याचे फळ मला चांगले विचार, नोकरी व चांगली तब्येत ठेवण्यास मदत झाली व खऱ्या अर्थाने जनतेची व देश सेवेची संधी मिळाली. आज पाहतो मी धुळे जिल्ह्यात शिरपूर, धुळे, मोलगी, एचएसपी नंदुरबार शहर, तळोदा, शहादा, एलसीबी नंदुरबार, नाशिक, डिटेक्शन ब्रांच शहादा, नंदुरबार येथे नोकरी केली. या 39 वर्षात मी अखंडपणे पोलीस खात्यात चांगली सेवा व प्रामाणिकपणे नोकरी केली आहे. सर, या 39 वर्षाच्या नोकरीमध्ये मी 30 वर्ष गुन्ह्याच्या तपासाचे पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतनीस व स्वतः गुन्हे तपास केलेत. या स्वतः तपास केलेले सर्व गुन्हे सेशन कमिट गुन्हे जवळपास 150 ते 200 गुन्हे तपासले आहेत. सर, 302, 307 तसेच पोस्को, बलात्कार, मारामारी या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये मला जवळपास 300 ते 325 रिवॉर्ड्स मिळालेले आहेत व वरिष्ठांनी त्याबाबत कौतुकही केलेले आहे. जवळपास आता पाहतो 11 गुन्हे सेशन कमिट गुन्ह्यांमध्ये मी स्वतः तपासलेले आरोपितांना जन्मठेप शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे मला या खाकी वर्दीचा ती माझ्या आईने मला खात्यामध्ये चांगले काम करण्याची प्रेरणा दिली, म्हणून आज मी तिला सॅल्यूट व कायम मरे पाळतो सॅल्यूट करणार. तिच्यामुळे मी आज पाळतो चांगले जीवन जगू शकलो व नोकरी केली. मला अभिमान आहे या पोलीस खात्याच्या व जनतेची सेवा करताना. सर, सर्वात म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी की सर 1992 मध्ये मी शिरपूर घाटात पेट्रोलिंग दरम्यान दरोडा करणारे जे आरोपी होते ते आमच्या समक्ष दरोडा करत असताना जुळामोळा येथील आरोपी यांना आता डीवायएसपी भालचंद्र साळुंके रिटायर झाले, त्यांच्या समक्ष आम्ही त्यांना फायर करून त्यांना ताब्यात घेतलं होतं. सर, त्याबाबत आदरणीय एसपी साहेब श्री सुरेश खोपडे साहेब यांनी त्याबाबत मला त्या तात्काळ 1000 रुपये रिवॉर्ड दिलेले आहेत. सर, तसेच नंदुरबार शहर पोस्टेला असताना मी डीबी इन्चार्ज व पोलीस निरीक्षक सुभाष रत्नपारखे साहेब यांच्या क्राईम ऑर्डरले म्हणून काम करत असताना नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम दंगली झाल्यात. त्या एकूण 6 दंगलीमध्ये मी स्वतः अधिकाऱ्यांसोबत राहून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी स्वतः माननीय चंद्रकांत कुंभराज सो, एसपी सो यांच्यासोबत व तसेच माननीय चंद्रशेखर चौगुले डीवायएसपी धुळे, डीवायएसपी नंदुरबार असे आम्ही स्वतः हिंदू मुस्लिम दंगलीमध्ये सर्वात पुढे राहून आम्ही दंगलीच्या लोकांना शांत करीत असताना आमच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली. त्यात आम्ही सर्व एसपी साहेबांसह जखमी झालो. आजही मला ते ऑपरेशन वगैरे झाले. सर, त्या एसपी साहेबांचे बॉडीगार्ड व इतर कर्मचारी सुद्धा मागच्या मागे पळून गेले. सर, तशातच माननीय एसपी सो कुमार सो यांना तात्काळ घटनास्थळावरून बाहेर आणून मी स्वतः आम्ही स्वतः त्यांना मुंबईला हलवले व त्यांच्यावर उपचार झाले. तरी पण मी कधीही मागे राहिलो नाही या गोष्टीसाठी. तसेच माननीय श्री सुबोध कुमार जयस्वाल साहेब सर स्पेशल आयजीपी होते, देणगी तपासाच्या ते स्वतः एसआयटीला होते. सर, ते त्या गुन्ह्यात पुणे येथे मी एसआयटी स्थापन झाली, त्यात सलग 6 महिने गुन्ह्याच्या तपासात मदत केली. सर, माननीय सुबोध कुमार जयस्वाल सो यांनी मला वैयक्तिक व इतर सोबतचे अधिकारी यांना चांगला तपास केल्याबाबत शाबासकी दिली. सर, मी स्वतः धन्य समजेन की मी एक गरीब घराण्यातून जन्म घेतलेला असताना खूप मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत खाकी वर्दीचा मान ठेवून चांगले काम व नोकरी करण्याची संधी मला मिळाली होती. याचे मला अभिमान आहे. नोकरी करत असताना मी स्वतःला ताण भूक पासून अलिप्त राहून योग्य ती जनतेची सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहे. या काळात माझी पत्नी सौ भारती हिचे मी मनापासून क्षमा मागतो, कारण नोकरीच्या काळात मी तिला जास्त वेळ देऊ शकलो नाही. सर, मुलाकडे वैयक्तिक लक्ष देणे जमले नाही. तिनेच मुलांना योग्य वळण व संस्कार दिलेत व मलाही सांभाळून तिने चांगला संसार करून दाखवला, याचा मला अभिमान आहे. आता यापुढे तिला जास्त वेळ मला देता येईल. सेवानिवृत्तीनंतर माझी 2 मुलं ट्विंकल व पुनीत यांनी कधी आईवडिलांना त्रास दिला नाही किंवा काही ऐकले नाही. योग्य प्रकारे त्यांनी शिक्षण घेतले. मोठा मुलगा ट्विंकल हा इंजिनियर असून तो नाशिक VN नाईक कॉलेजमध्ये एचओडी आहे. सर, तसेच लहान मुलगा पुनीत हा MBA झाला असून तो पुणे येथे कंस्ट्रक्शन लाईन मध्ये आहे. दोघे व्यवस्थित असून दोघे सुना सुद्धा उत्तम व मनमिळून मिळालेले आहेत. उत्तम आहे.
यापुढे सर्व सेवानिवृत्त अंमलदार यांनी सुद्धा योग्य नियोजन करावे. सर्वांना पुढील आयुष्य सुखाने व बरवाटी जावं हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद.